नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक मसाला. तर आजच्या या फास्ट फॉरवर्ड जगात मसाला आपण पॅकेट्समधूनच घेतो. त्यामध्ये बरेच असे केमिकल्स किंवा इतर कलर वगैरे मिसळलेला असतो. पण एक काळ असा होता जेव्हा मसाला हा घरोघरी बनवला जायचा, तो पण अगदी पारंपरिक पद्धतीने. सर्व मसाले एकत्र करून उन्हात छान वाळवले जायचे. प्रत्येक जिन्नसाचा सुवास वेगळा आणि त्याचं प्रमाणही ठरलेलं. मसाल्यांचे देखील प्रकार वेगवेगळे. काही ठिकाणी कांदा लसूण मसाला वापरला जातो, काही ठिकाणी ब्राह्मणी पद्धतीचा, काही ठिकाणी आगरी कोळी, काही ठिकाणी मालवणी, तर काही ठिकाणी गोडा मसाला. असे त्याप्रमाणे जिन्नसाचे प्रमाण हे कमी जास्त केले जाते. आता ह्या मसाल्यामधले प्रमाण हे माझ्या आईनेच ठरवलेले असल्यामुळे लहानपणापासून मी या मसाल्याला अनुश्री मसाला असेच नाव दिलेले आहे. आता हा मसाला छानपैकी वाळवून घेतल्यानंतर मग याला मंद आचेवर भाजायचं. अगदी संयमाने. भाजताना सुटणारा सुगंध म्हणजे आठवणींचं सोनंच. लहानपणी मसाला भाजताना मी आईच्या मागे मागे गोलगोल फिरायची आणि आता तिची नात फिरते. तर त्यामुळे जुन्या आठवणी एकदम जाग्या झाल्या. त्यानंतर वेळ येते ती दळणाची. छानपैकी मसाला भाजून झाल्यानंतर त्याला थोडं थंड केल्यावरती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित भरून त्याचं वजन केलं आणि त्यानंतर काढण्यासाठी मसाला रेडी. अगदी बारीक, सुगंधी आणि 100% शुद्ध हे मिळणार याची अगदी फुल गॅरंटी. आजही जर घरचा मसाला असेल तर प्रत्येक घासात आईच्या हातची चव जाणवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. बाय.